नमस्कार. आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी आपल्याला अगदी झटपट अशी 5 मिनिटांमध्ये बनणारी रेसिपी दाखवणार आहे, जी आपण नाश्ता म्हणूनसुद्धा खाऊ शकतो किंवा आपल्याला जेवायचं असेल तर जेवताना तोंडी लावण्यासाठीसुद्धा ही रेसिपी आपल्याला फार उपयोगी आहे. तर आता आपल्या आजच्या ह्या रेसिपीला आपण सुरुवात करूयात. तर त्यासाठी इथे मी 2 केळी घेतलेली आहेत, कच्ची केळी घेतलेली आहेत. तर आपल्याला त्याची दोन्ही बाजूने टोकं जी आहेत ते कापून घ्यायची आहेत. ही जी आपली कापं आहेत ना, ते खायला खरंच खूप छान लागतात. तर इथे मी दोन्ही बाजूने त्यांची टोकं जी आहेत ते काढून घेतलेत. त्यानंतर आपल्याला त्याच्यावरचं साल काढून घ्यायचं आहे. तर आपलं जे साल काढायचं असतं, आपण जे बटाट्याची वगैरे साल काढतो त्याने अशा पद्धतीने साल काढून घ्यायचं. कारण केळं कच्चं असलं की साल कधी कधी सहजपणे निघत नाही. तर इथे बघा मी साल काढून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला त्यांना असं लांब आकारामध्ये कापून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपली कापं करायची, खूप छान लागतात खायला. तर ह्या पद्धतीने आपल्याला आपली जी सर्व केळी आहेत ती अशी कापून घ्यायची आहेत. तर माझी केळी जी आहेत ना, किंचित अशी ती पिकायला आल्यासारखी झालेली आहेत. तर इथे मी केळी जी आहेत ते कापून घेतलेली आहेत सर्व व्यवस्थित. आणि आता आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर इथे मी आता प्लेटमध्ये केळी आपली सर्व काढून घेतली. वरून थोडंसं लिंबू पिळलेलं आहे. आणि लिंबू पिळल्यानंतर आपल्याला आता त्याच्यामध्ये थोडंसं हिंग, थोडीशी हळद, लाल तिखट घालायचं आहे, थोडासा गरम मसाला, थोडीशी जिरा पावडर घातलेली आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि चांगलं आपल्या कापाला जे आहे ते व्यवस्थित मसाले लावून घ्यायचे आहेत. लिंबू वगैरे घातला आहे तो सुद्धा व्यवस्थित लागला गेला पाहिजे आपल्या सर्व कापांना. तर इथे बघा मी मसाला व्यवस्थित लावून घेतला सर्व कापांना आपल्या. तर आता आपण इथे रवा घेऊयात. तर इथे मी रवा घेतलेला आहे. जाडा बारीक कोणताही चालेल, तांदळाचं पीठ घेतलं तरीसुद्धा चालेल. किंचित असं लाल तिखट घालून घेतलं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपली जी कापं आहेत ती एक एक करून रव्यामध्ये बुडवून घ्यायची आहेत. तर इथे बघा मी रवा लावून व्यवस्थित असे बुडवून घेतले. तवासुद्धा मी जो आहे तो आधीच तापत ठेवलेला आहे. तवासुद्धा आपला तापला आहे. तर आपली कापं जी आहेत ती आता सोडून घेऊयात. कापं घालताना गॅस स्लो करायचा, म्हणजे आपलं कापं पटापट घालेपर्यंत तो करपलं जातं. त्यामुळे गॅस स्लो करायचा आणि सर्व कापं घालून घ्यायची. तर अशा पद्धतीने मी आपली जी सर्व कापं आहेत ते घालून घेतलेली आहेत. आणि आता वरून असं तेल सोडून घेऊयात. तर किंचित असं तेल सोडायचं, जास्त तेलाचा वापर नाही करायचा आहे. तर चमच्याने थोडं थोडं तेल सोडून घ्यायचं आणि मस्तपैकी दोन्ही बाजूनी त्यांना शेकवून घ्यायचं. ही जी आपली केळ्याची कापं आहेत ना, ते आपण नाश्त्यासोबतसुद्धा खाऊ शकतो. सॉसबरोबर खूप छान लागतात खायला. म्हणजे कधी काही असं हलकं फुलकं चटपटीत काही खावंसं वाटलं ना, तर अशा पद्धतीने केळ्याची कापं करून बघा. केळी तर बाजारात नेहमीच असतात कच्ची, खूप छान लागतात ही कापं. तर आता बघा एक बाजू थोडी शेकली गेलेली आहे आपल्या कापांची. तर आता बाकी आपल्या दुसऱ्या बाजूने त्यांना पलटी करून घ्यायचं आहे आणि छान असं खरपूस शेकवून घ्यायचं आहे. आपण ही रात्री जेवणासोबतसुद्धा खाऊ शकतो. म्हणजे कधी भाजी वगैरे नसेल किंवा भाजी करायचा कंटाळा आला असेल तर वरण भाताबरोबर आपण ही केळ्याची कापं करून खाऊ शकतो किंवा टिफिनमध्ये सुद्धा नेऊ शकतो आपण. खूप छान लागतात ही कापं आपली चटपटीत अशी. आणि पलटी करून घेतल्यानंतर पुन्हा थोडंसं वरून चमच्याने तेल पसरवून घेतलं आहे. त्यानं छान असं मीडियम टू स्लो गॅसवरती शेकवून घ्यायचं, म्हणजे छान असे कुरकुरीत पण होतात, खायलासुद्धा खूप छान लागतात. तर इथे बघा आपण आता शेकवून घेतले एका बाजूने. आता पुन्हा थोडंसं दुसऱ्या बाजूने त्यांना पलटी करून घेऊयात. आणि पलटी करून घेतल्यानंतर आपल्याला त्यांना पुन्हा 1 मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे पलटी केल्यानंतर त्या बाजूने. तर आता आपण पलटी करून घेतलेली आहेत, तर चेक करूयात. बघा आपली आता कापं चांगलीशी झालेली आहेत. तर आता आपण काढून घेऊयात. आणि ही गरम गरम खायला खरंच खूप छान लागतात. आपल्याला नाश्त्याला वगैरे खायची असेल ना, तर गरम गरम करायची आणि खायची, खूप भारी टेस्ट लागते त्यांची. तर बाकीचीसुद्धा कापं जी आपली आहेत ती ह्याच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायची आहेत. तर इथे मी तुम्हाला आपली कापं तळल्यानंतर दाखवते. तर ही बघा इथे आपली कापं तयार झालेली आहेत. त्याच्यावर सॉस आहे, मस्त अशी आपली अगदी कमी तेलामध्ये आणि चवीलासुद्धा दुप्पट अशी कापं आपली तयार आहेत. तर तुम्ही ही केळ्याचे काप करून बघा, खूप छान लागतात. मुलांनासुद्धा आपण देऊ शकतो. कधी काही तोच नाश्ता खाऊन कंटाळा येतो, तर अशा पद्धतीने आपण हा चटपटीत नाश्ता करून खाऊ शकतो. मुलंसुद्धा फार आवडीने खातात. तर तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ कसा वाटला
हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.